रविवार असो किंवा सुट्टीचा कुठला दुसरा दिवस, आमच्या घरी इडली, आप्पे, डोसे असेच आंबवलेले पदार्थ बनवले जातात. कारण हे पदार्थ शिवांशला नाश्त्यामध्ये खूप आवडतात आणि हे खूप पौष्टिक पण असतात. यासाठी माझी तयारी चालू होती. इथे मी या वाटीच्या साहाय्याने 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळाचं प्रमाण घेऊन हे स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर हे दोन्ही मी सेपरेट भिजत घातलेलं आहे. हे सगळं आपल्याला डाळ आणि तांदूळ 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत. 7 ते 8 तासानंतर भिजल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. नंतर मी यामध्ये फक्त थोडेसे पोहे आणि मेथीचे दाणे वगैरे ॲड करते आणि हे सगळं काही मिक्सरमधून वाटून घेऊन मी यापासून इडली, आप्पे आणि डोसे हे तिन्ही पदार्थ या बॅटरपासून बनवायला आपल्याला सोपे पण असतात आणि चवीलाही खूप छान बनतात. त्यानंतर अशा पद्धतीने झाकून ठेवलं आणि मी दुसऱ्या कामांना सुरुवात केली. तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मग आता रविवारच्या दिवशी मी सकाळी अगोदर बटाट्याची भाजी वगैरे बनवली. त्यानंतर चटणी आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं डोसे पण बनवले आणि हे सगळं आम्ही काही एन्जॉय करून आमच्या दुसऱ्या कामांना सुरुवात केली. दुसरे काम म्हणजेच कोणतं, तर रविवारी तळेगावचा बाजार असतो. त्या दिवशी एकदम फ्रेश आणि एकदम ताज्या भाज्या मिळतात, म्हणून मग आम्ही बाजाराला गेलो. आज आमच्यासोबत शिवांश पण आला होता आणि त्याची मग लुडबुड चालू होती. मी इथे भेंडी निवडून घेत होती आणि शिवांश मध्ये येत होता, पण त्याला हे सगळं कळायला पाहिजे म्हणून मग मी त्याला प्रत्येक ठिकाणी घेऊन जात असते. तसं तर आम्ही बाजार नेहमी 4-5 वाजता करतो, पण आम्हाला आज थोडंसं बाहेर सुद्धा जायचं होतं, म्हणजे दुसऱ्या शॉपिंगसाठी सुद्धा जायचं होतं. म्हणून मग मी पटापट भाजी वगैरे घेऊन घरी आली आणि नंतर 4:30-5 वाजता मी, माझी फ्रेंड, आम्ही सगळेजण मिळून पिंपरी मार्केटला जाण्यासाठी निघालो. आणि पिंपरी मार्केटला जाताना रस्त्यामध्ये हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर अशी पिवळी फुलं आली होती. या फुलांचं नाव काय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवा. छान दिसणारी ही फुलं बघत आम्ही पोहोचलो पिंपरी मार्केटला. पिंपरी मार्केटमध्ये गेल्या मी थोडं घरासाठी सामानसुद्धा घेतलं, जसं की आपल्या किचनमध्ये लागणारं थोडं सामान घेतलं. पिंपरी मार्केट तुळशीबागेसारखंच वाटलं मला. इथे सगळ्या व्हरायटीचे कपडे तुम्हाला मिळून जातील. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचे सगळे काही कपडे, ड्रेसेस, साड्या, सगळं काही एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आणि खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मी सगळ्यात अगोदर साडी वगैरे घेतली आणि त्यानंतर मग थोडीशी ज्वेलरी घेतली. घराच्यासाठी लागणारं सगळं दिवाळी डेकोरेशनचं सामान इथंच मी सगळं काही खरेदी केलं. आणि त्यानंतर आम्ही इथे हे इमिटेशन ज्वेलरीसुद्धा बघितली. ही ज्वेलरी पण दिसायला खूप सुंदर आहे. तुळशीबागेच्या मानाने थोडंफार इथं कमी आहे, पण तुळशीबागेसारखंच हे मार्केटसुद्धा स्वस्त आहे. त्यामुळे मला इथे येऊन खूप चांगला खरेदी करता आले. अफोर्डेबल रेंजमध्ये मी भरपूर खरेदी केली. जे दिवाळीमध्ये लागतं ते सगळं आपल्याला इथं डेकोरेशनचं सामानसुद्धा मिळतं. त्याचबरोबर इथे खूप कमी रेंजमधले कपडे आणि एकदम सुंदर क्वालिटीचे ड्रेसेससुद्धा, तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल दिवाळीला तर ते तुम्ही इथं घेऊन देऊ शकता. तुम्ही बघू शकता अगदी 850 पासून ते पूर्ण 1500 रुपयेपर्यंतच्या रेंजमध्ये इथे सुंदर ड्रेसेस अवेलेबल होते. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांचे सुद्धा ड्रेसेस खूप छान आणि खूपच वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथे होते आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये. म्हणून मी माझ्या मुलाचे पण दिवाळीचे कपडे इथूनच घेतले आहेत. त्याचप्रमाणे इथे घरासाठी डेकोरेशनसाठी लागणारे जे काही ॲक्सेसरीज आहेत त्या पण ॲक्सेसरीज एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये होता. म्हणूनच मी इथून सगळी शॉपिंग केली. खरं सांगू का, मला तळेगावपासून ते तुळशीबागेमध्ये यायलाच 1 तास लागतो आणि त्या मानाने मला पिंपरीमध्ये यायला फक्त अर्धा तास लागला आणि माझी शॉपिंग ही सगळी काही झाली. आणि इथे तुळशीबागेमध्ये जे काही मिळतं ते सगळं पिंपरीमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. म्हणून तुम्हालाही इथे अफोर्डेबल रेंजमध्ये शॉपिंग करता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.